श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर उद्या आहे 9 ऑगस्ट आणि उद्या आहे नागपंचमी। तर या नागपंचमीचा शुभ मुहूर्त कोणता आहे? तर पहाटे 5:47 हा शुभ मुहूर्त सुरू होणार आहे आणि दुपारी 1 वाजेपर्यंत हा शुभ मुहूर्त राहील। तर या दिवशी काय करायचं? तर तुमच्याकडे जर नागदेवतेचं चित्र असेल तर ते चित्र तुम्ही आपल्या देवघराच्या समोर त्याच्यात चौरंग ठेवून त्याच्यावर ठेवायचं, किंवा मातीपासून बनवलेला नाग उपलब्ध असतो बघा, तो घेऊन यायचा। आणि घेऊन आल्यानंतर काय करायचं? तर त्या नागदेवतेची हळद कुंकू, फुले, अक्षता व्हाव्यात आणि पूजा करून झाल्यानंतर नागपंचमीची कथा वाचावी आणि त्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करावी आणि नागदेवतेला वाटीभर दुधाचा नैवेद्य करावा। आणि या दिवशी आपण जो फराळ करतो, लाडू, चिवडा, आपल्याकडे आता फराळ नागपंचमीला असतो बघा, त्याचा पण नैवेद्य दाखवायचा। लाह्या, बिजाणे असं सर्व नैवेद्य नागाच्या मूर्तीसमोर दाखवायचा। आणि या दिवशी काय करू नये? तर नागपंचमीच्या दिवशी माती नांगरू नये आणि या दिवशी नांगरू नये म्हणजे शेतातली कामं या दिवशी केली जात नाहीत। आणि तसेच या दिवशी झाडे तोडू नका आणि शिवणकामाशी संबंधित कोणतेही काम या दिवशी करायचे नसते। तसेच नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवू नये, तसेच लोखंडी भांड्यात अन्न खाऊही नये। तर अशा प्रकारे नागपंचमी ही साजरी करा। तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ।